चला रे चला चला आमचे नाटक बघायला चला चला रे चला चला आमचे नाटक बघायला चला 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 रे चला चला आमचे नाटक बघायला चला 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 रे चला चला आमचे नाटक बघायला चला सांगायला आलो ना आम्ही सांगायला आलो ना आम्ही सांगायला आलो ना आम्ही ऐकायला पाहिजे ना तुम्ही 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 ना तुमचं ना आमचं पर्यावरण सर्वांचं ना तुमचं ना आमचं पर्यावरण सर्वांचं अरे नेहमीच काका मावशी तुमची घाई व्हॉट्सअप ठेवा बाजूला या की नाटक बघायला हो या की नाटक बघायला या की नाटक बघायला हो या की नाटक बघायला मेहरबान कदरदान आप सभी को हमारा सलाम दिल थाम के बैठेगा हम आपके सामने पेश करने जा रहे हैं 10 किनार लावणी नहीं पथा नाट्य काकाला नमस्कार काकूला नमस्कार आजीला नमस्कार आबाला नमस्कार मामाला नमस्कार मामीला नमस्कार आणि मामीच्या पोरीला साष्टांग नमस्कार नमस्कार मंडळी आम्ही विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रमचे राष्ट्रीय सेवा चमूचे विद्यार्थी आणि बळीराजा ग्रुपचे विद्यार्थी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत ते म्हणजे पर्यावरण संवर्धन होशियार 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 टीबीग्रस्त HIV पॉझिटिव्ह डायबिटीज पेशंट आमच्या सर्वांची शान आपले महाराज शहनशाह येत आहेत सेवक काय होतं सेवक आहे हो महाराज तुमच्या डिग्र्या लोकांना कळू द्या डिग्र्या तुम्हाला डिग्र्या सांगत आहे की सोनोग्राफी रिपोर्ट चुकलं महाराज क्षमा द्या असू द्या प्रधानजी कुठे गेले प्रधानजी ए प्रधाना कुठं मेला रे प्रधाना आलो महाराज पाय लागू काय पाय लागू नाही महाराज पाय लागू म्हटलं मी थोड्या वेळ कुठे होतात प्रधानजी तुम्हाला काय सांगू महाराज सांगा ना मी येत असताना इकडून शत्रूच्या फौजा माझ्या 50-60 हजार लंब शत्रूचा फौज पण महाराज मी काही घाबरलो नाही माझ्याकडे तलवार होती मग तुझ्या तलवारीने सैन्यांना नाही महाराज तलवार मी घरीच विसरलो तरी पण महाराज मी काही घाबरलो नाही माझ्याकडे बंदूक पण होती अरे हुशार बंदूक पण होती का मग तुझ्या बंदुकीने सैन्यांना ना नाही महाराज त्यांनीच मला प्रधानजी आपल्या राज्यात काय चालू आहे प्रधानजी तुम्हाला काय सांगू महाराज मुंबई पासून तर दिल्ली पर्यंत कलकत्ता पासून तर बंगळूर पर्यंत बेंगलोर पासून तर चेन्नई पर्यंत काय चालू आहे ओ मनीमाय ओ आपल्या इकडचा केसावर तुगे ओ मनीमाय ओ आपल्या इकडचा केसावर तुगे प्रधानजी काय होतं तुम्हीच नाही चाललं महाराज आपल्या राज्यात काय चालू आहे आपल्या राज्यात सर्वीकडे हेच चालू आहे प्रधानजी आपल्याला आहे ना आपल्या राज्याचा दौरा करायचा आहे नवरा प्रधानजी या वयात की नवरा करू मी प्रधानजी मग महाराज दौरा करायचा चला मग काळा आपला टांगा तुम्हाला काय सांगू महाराज आता काय सांगता आपला टांगा पलटीन घोडे फरार मग काय झालं प्रधानजी तुमचे 2 पाय आमचे 2 पाय काळा आपल्या नवीन टांगा बसा महाराज या कचरेवाल्यांनो प्रधानजी काय महाराज थांबा ते बाई आपल्या प्रजेला कचऱ्याला का म्हणत आहे मला पण माहिती नाही महाराज चला बघूया या कचरेवाल्यांनो म्हणजे काय मॅडम भाजीवाला टाकणाऱ्याला आपण काय म्हणतो दूधवाला पेपर टाकणाऱ्याला आपण काय म्हणतो पेपरवाला रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या सर्व लोकांना आपण काय म्हणणार कचरावाला झालं की नाही सिद्ध बरोबर देख देख तू या वाहन पे अरे देख तू या वाहन पे देख फैलेगी बीमारी होगा सबका बुरा हाल करे भैया गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल
महाराज जी व प्रधानजी राज्याची पाहणी करत असताना त्यांना दिसत आहे की जल प्रदूषण व तसेच त्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे घडत आहेत. पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दूध उसके जैसा. पाणी सर्वांना उपयोगात येते, सर्वांची तहान भागवते, तरी पण पाण्यावर अन्याय का? बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला. अरे सांगण्याले पहिले येऊन तर आता रिकामा ताण असला. गणपती जाऊ दे मी याला चुकून टाकीन आता. तुला देखायचं मदत करायला. हो दादा, एक मिनिट काय करून राहिले हो तुम्ही? काय म्हणजे गणपती विसर्जन करू राहिलो. अहो, हे गणपती विसर्जन करून राहिले तर बघा ना या पाण्याचं काय करून टाकलंय तुम्ही? आवरा की नव्हतं गौतमी पाटीलचा तमाशा बघायला जायचं आपल्याला. तुम्ही आली का बा आपल्या हो. गावात? अरे बाप रे. तुझ्यासाठी 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 नाही बाई, हा भाऊ असा आणि हा माणूस असा. अहो, असले सोंग करायला लय वेळ आहे तुमच्याकडे, पण आपल्या पर्यावरणासाठी हे का तुमच्याकडे जरसाक बी टाइम? जाऊ द्या, आठवा लवकर आपल्याला दवाखान्यात जायचंय बाळा घेऊन. चला चला विसर्जन. दवाखान्यात जायचं? काय झालं हो तुमच्या लेकराला? जुलाब झाला मॅडम. बाई जुलाब झाला म्हणतात. तुम्हाला माहितीये का? जुलाब कशाने होते तर? मला नाही माहित मॅडम. अहो, दूषित पाण्यामुळे होतं. दादा, मला एक सांगा, तुमच्या घरात पाणी कुठून येतं? मी सांगतो मॅडम, मी 12वी पास आहे. हा? नळातून येते पाणी. नळातून पाणी कुठून येतं? मी सांगतो मॅडम सांग रे. नदीतून. हा, बरोबर माहितीये. साडू रिकामाच त्याला मंगळवारचा कल्ला पुराला मी. अरे राज्य काका हाताला इट लागले. मी त्याला घरी दारू पाणी टाकू देत नाही. मग ते रिक्षाला जाते नदीवर. म्हणून त्याला माहिती आहे पाणी कुठून येते. मग दादा, तेच तर सांगून राहिली मी तुम्हाला. ही नदी आहे ना, याच नदीतलं पाणी तुमच्या घरात येते. आणि तुम्ही हे असे पीयूपीचे गणपती त्याच्यात विसर्जन करतात आणि सारं पाणी खराब करून टाकतात. तुमचं जाऊ द्या, की मासे बिचारे ते बी तर मरून राहिले ना तुमच्यामुळं. आणि हेच पाणी तुमच्या घरात येते. तुमचे लेकरं बाळं हेच पाणी पिऊन राहिले ना. हा, तुमच्या लेकरं बाळाचं सोडा, गावातले लोक ते बी तर हेच पाणी पिऊन राहिले. त्याचं काय, तुमच्यामुळे ते बी बिमार पडून राहिले ना. बरोबर मॅडम, सॉरी मॅडम, आमचं चुकलं. याच्या पुढे गणपती विसर्जन आम्ही घरात आमच्या टपात विसर्जन करतो. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पाहिलं महाराजजी, ही जर खूप बिकट परिस्थिती आहे. जर असं चालू राहिलं तर आपली पूर्ण प्रजा आजारी पडेल. हो प्रधानजी, हा खूप चिंतेचा आणि गांभीर्याचा विषय आहे. आपल्याला त्वरित काहीतरी यावर करावं लागेल. महाराज जी व प्रधानजी राज्याची पाहणी करत असताना त्यांना दिसत आहे की वायू प्रदूषण व त्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे घडतात. अरे मर्दा, एकी घराच्या बाहेर तुला दाखवत्या दिवाळीला कसे फटाके आणले ते. काय ऑर्डर राहणार आहे दाखोबर कोणते फटाके आणले तर. आणि तुला दाखवतो मी माझं भुईचक्कर. हे बघ. मी आहे भुईचक्कर. मी आहे भुईचक्कर. मी आहे भुईचक्कर. अरे तुझ्या बायका भुईचक्कर कुठे आणलं रे? थांब तुला दाखवतो मी आता माझा भुई नारा. मी आहे भुई नारा. मी आहे भुई नारा. मी आहे भुई नारा. काय लेका का तू फटाके आणले तुने पण. थांब रे, पेटला नाही बरोबर, तू परत लावतो. अरे भावा, तुला अस्तम्यात त्रास आहे ना, तरी फटाके फोडतो. घे दाबून कोण तू 1000 रुपये फटाके आण. घे दाबून. आता कसं वाटते, गारगार वाटते ना. मी नाही करणार, मी नाही करणार, मी नाही करणार हो. आम्ही नाही करणार. आम्ही नाही करणार. आम्ही नाही करणार हो. आम्ही नाही करणार. आम्ही नाही करणार. आम्ही नाही करणार हो. तर मंडळी बघितलं, या वायू प्रदूषण
प्रदूषणामुळे फक्त मानवांनाच नाही तर पशु पक्ष्यांना सुद्धा त्रास होतो. पशु पक्षी या वायू प्रदूषणाला घाबरून इकडे तिथे जातात आणि तिथे त्यांचे अंडे फुटतात आणि तिथे त्यांच्या पिल्लांचा जीव जातो. मंडळी, मी म्हणतो जर पशु पक्ष्यांनी जर आपल्याला दिवाळी साजरी करायला लागले, पशु पक्षी जर आपल्याला फटाके फोडायला लागले, मला वाटतं आपला दिवाळा तेव्हाच निघून जाईल. त्यामुळे मंडळी म्हणतो, शान पण नको, शान व्हा. बघितलं प्रधानजी, आपल्या राज्यात किती चांगल्यापणाने दिवाळी साजरी होते. हो महाराज. पण प्रधानजी, आपल्या काळी आपण दिवाळी दिव्यांनी साजरी करायचो. आताचे लोक हे फटाके फोडून वातावरण दूषित करतात. त्यामुळे आपल्याला यावर काहीतरी करावे लागेल. हो महाराज. याच्यानंतर आपल्या समोर राष्ट्रीय सेवा चमूचे विद्यार्थी सादर करत आहेत की ध्वनी प्रदूषण व त्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे करतात. अरे आवरा आवरा आवरा, लग्नविधीची वेळ झाली, लवकर आवरा रे. आई, आवर ना लवकर, चाल ना. अरे थांबकी जरा, एवढा 1 लाखाचा डीजे बुक केला, तो येऊ दे पहिले. ओ नवरदेव, चला चला चला, तुमचा लवकर डीजेला, चला लवकर. चला लवकर, आपला डीजे आला. चला. गंगनाम 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 लाव के कडक. ओ मेले हो, समजत नाही का तुम्हाला? आताच लेकराला झोपू घातलं, घेतलं होतं. लग्नविधीची वेळ झाली आहे, तरी सर्व पाहुणे मंडळी व गावकरी मंडळी यांनी त्वरित लग्न मंडपात येण्याची कृपा करावी. बहारों फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया. अरे आवरा लवकर लवकर आवरा, लग्नाची वेळ झाली. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं. सावधान सावधान सावधान. आता वधूवर मोठ्यांचा आशीर्वाद घेतील. महाराज, जोरात बोला, ऐकू नाही राहिलं. वधूवर मोठ्यांचा आशीर्वाद घेतील. हो, मोठ्यांचा आशीर्वाद घेतील. हे तुम्ही काय बोलत आहे? मला काहीच ऐकू येत नाहीये. ओ नवरदेव, बैरागीचा झाला की काय तू? अरे ऐका आई आईले तर काही ऐकूनच नाही येऊन राहिलं मग. काय धामटे, काय बोलत नाही दिवा? नेमकं सगळं झालं, चालली मी पोळा नाव ठेवायला. माझ्या मम्मी काय बोलत राहिली, तू त्याचं बोलायला काय ऐकून येऊन राहिलं? का म्हणतात माझा तुला आमचा? माझ्या पोराबद्दल काय बोलायचं नाही. लाखात एक आहे माझ्या पोरगा. लाखाची अधिकीनं पाहिजे तर बाजारात कळला की आम्हाला ती काय शौक आहे तुमच्या पोरी सोबत लगीन लावायचा. काय पुढे त्यासाठी दुसरी पोरगी पाहू. तर मंडळी, बघितलं आपण आनंद साजरा करण्याच्या चक्करमध्ये एका लाखाचे डीजे बोलावतो आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. मंडळी, मी म्हणतो आनंद साजरा केला पाहिजे, पण कमी आवाजात सुद्धा आनंद साजरा होऊ शकतो. त्यामुळे आवाज कमी ठेवून आपण आनंद साजरा केला पाहिजे असं मला वाटतं. महाराजजी व प्रधानजी राज्याची पाहणी करताना त्यांना दिसत आहे की वृक्षतोड व त्यामुळे होणारे दुष्परिणाम कसे करतात. गंगे गंगे वा गंगे, कुठे मेली हो तू? इथं तर आहे ना. माय बापाने या घरात दिलं, अजून काय मला होणार आहे? बरं ते सोड, लवकर भाकर वाढ. सकाळपासून भाकरीचा तुकडा नाही माझ्या पोटात, भूकले लागली, लवकर वाढ. आता स्वयंपाकच नाही झाला अजून. काहून झोपी गेलती का तू? जर तर नाही तुमच्या घरात पाय घालू तुमच्या चुलीत. नाही तर मला उपाशी. व्हायला इजा जाई. चला आणतो लाकडी आणि मारतो हिच्या मस्तकी. मत काटो मुझे बड़ा दुखता है, मत काटो मुझे बड़ा दुखता है, मत काटो मुझे बड़ा दुखता है. प्रधानजी, काय महाराज, थांबा. तू बघा, तो माणूस झाडाखाली रुसून बसलेला आहे. चला त्याच्या जवळ. ए पप्प्या, कोण रुसून बसला रे? पोरगी गिरगी गेली वाटते पडून. प्रधानजी,
नाही हो प्रधानजी, पोरगी नाही गेली पळून, पाऊस गेला ऋतू. असं होय, मला वाटलं पोरगीच गेली का पडून. काय सांग प्रधानजी, घरात अन्नाचा दाना नाही, लेकर वळवळ उन्हात भटकून राहिली, या पावसाने पुरा खेळ मांडला प्रधानजी. ए तू ए मूर्ख माणसं इकडे. हे बघ, याच्यासारखे माणसं झाडं कापतात, त्यामुळे पाऊस पडत नाही आणि दुष्काळ पडतो. क्षमा असो महाराज, क्षमा असो. यानंतर आम्ही झाडे नाही कापणार. क्षमा असो महाराज. एक सांगतो निसर्ग राजा, एक सांगतो करून चुकलंय, पर्यावरण जपायचं ठरलंय, करून चुकलंय, पर्यावरण जपायचं ठरलंय. अरे सांग सांग मानवा, आणि किती करणार तू या पर्यावरणाचा रास? वृक्ष आहे पर्यावरणाचे आभूषण, ज्याने होते कमी प्रदूषण. अरे एकट्यामुळे होतो सर्व सजीवांना त्रास, अजून किती करणार मानवा तू या पर्यावरणाचा रास? पर्यावरण वाचूया, हेच अभियान चालवूया. काम करू लाख मोलाचे, पर्यावरण संवर्धनाचे. पर्यावरणाशी मैत्री करूया, जीवन अधिक सुंदर बनवूया. वसुंधरा देते निवारा, फक्त इथले प्रदूषण आवरा. मुलांना द्यावे एकच शिक्षण, वसुंधरेमुळे आहे आपले रक्षण. अरे क्रूर माणसा, झाडं तोडून तू ठरवलाय पाऊस, अजून किती आहे तुला मोठं होण्याची हौस? चला तर मग आपण सगळे एकत्र येऊया, पुढच्या भविष्याचा विचार करून वृक्ष लागवड करूया. आणि मंडळी म्हणतो ना आपण छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपती शिवराय म्हणायचे, खबरदार राज्यातलं एकही झाड कापलं तर. पण मंडळी आपण तर नव्हतो वृक्ष तोड करणारे. मंडळी मी म्हणतो, याड लागलं गाणं म्हणण्यापेक्षा झाडं लावलं हे गाणं म्हणून प्रत्यक्षात अंगीकारलं तर निसर्ग सुद्धा झिंगझिंगाट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता आपण झाडं लावले पाहिजेत आणि झाडं जगवले सुद्धा पाहिजेत. आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची. मी सर्वांना विनंती करतो की आपले हात पुढे करून आपल्याला प्रतिज्ञा घ्यायची आहे. सर्व लोकांना सुद्धा विनंती आहे की आपले हात पुढे करून मी प्रतिज्ञा करतो की येणाऱ्या गणेशोत्सवाला पीओपीचा गणपती टाळून शक्यतोर मातीचा गणपती वापरून गणेश उत्सव साजरा करू. आमच्या प्रत्येक आनंदाच्या सणात कमीत कमी आवाजात आम्ही आमचा आनंद साजरा करू. आमच्या प्रत्येक वाढदिवसाला कमीत कमी एक झाड लावून आम्ही निसर्ग संवर्धन करू. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जय भारत. पर्यावरण बचाएंगे, पेड़ों को लगाएंगे, पर्यावरण बचाएंगे. पेड़ों का सम्मान करो, धरती का श्रृंगार करो, पेड़ों का सम्मान करो, धरती का श्रृंगार करो.